नमस्कार मैत्रिणींनो, स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मार्गशीर्ष महिना गुरुवार निमित्त अतिशय सुंदर असा व्हिडिओ। ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुवारच्या दिवशी काय करायचे आहे, कोणती एक वस्तू उंबरवट्यावर ठेवल्यानंतर तुमच्या घरात सुख शांती आणि धनाचा लाभ होईल। उद्या 4 डिसेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमा। प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते। मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि हा महिना अनेक धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी या महिन्यात येणाऱ्या मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी मृग नक्षत्रावर भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला आहे आणि म्हणून या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती ही साजरी केली जाते आणि योगानुयोगाने ही दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारी आलेली आहे आणि या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी केली जाते। या मार्गशीर्ष पौर्णिमेला माता पार्वती विश्वाला अन्न पुरवण्यासाठी अन्नपूर्णा मातेचा जन्म घेतला आणि म्हणून या दिवशी अन्नपूर्णा जयंती ही देखील साजरी केली जाते आणि म्हणून अनेक धार्मिक दृष्टिकोनातून ही मार्गशीर्ष पौर्णिमा खूप विशेष आणि महत्त्वाची मानली जाते आणि खास करून या दिवशी दत्त जयंती विशेष महत्त्व दिले जाते। दत्त हे आपले गुरु आहे आणि आपल्या गुरुचा आशीर्वाद गुरुबळ हे प्राप्ती करून घेण्याचा हा सर्वोत्तम दिवस मानला जातो। भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती सकाळी घरच्या उंबरवट्यावर ठेवा ही एक वस्तू। घराकडे लक्ष्मी धावतच येईल। एक रात्री आयुष्याचा सोनं होऊन 7 पिढ्या दारिद्र्य हे नष्ट होईल। घराची, मुलांची, पतीची अगदी भरभराटून प्रगती होईल। घरात अखंड लक्ष्मी नांदेल। तर अशी कोणतीही वस्तू आहे जी तुम्हाला सकाळी घराच्या उंबरवट्यावर ठेवायची आहे। तसेच या दिवशी कोणते प्रभावी उपाय करायचे आहे, कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पण व्हिडिओ मिस न करता आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या उद्या गुरुवारी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे। 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला घरच्या उंबरवट्यावर ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजूनही 2 उपाय सांगणार आहेत जे आपल्याला या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायची आहे। ज्या घरात उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेला हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल, कारण आपल्यालाही सर्वांचं माहीत आहे की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे। मार्गशीर्ष ही पौर्णिमा देखील देवी लक्ष्मीने समर्पित आहे आणि त्यामुळे हा दिवस धन प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि शुभ मानला जातो। जर तुम्ही उद्या हा उपाय तुमच्या घरामध्ये केला तर तुम्ही स्वतःला तुमच्या घरात बदलू बघू शकता। तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू होत्या, जी काही किरकिरी चालू होती, जी काही भांडणी सुरू होती किंवा ज्या काही आर्थिक समस्या होत्या तर त्या कुठेतरी तुम्हाला कमी झालेल्या आहेत असे दिसू लागते। बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल
की जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुणाच्या घरी जात असाल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्नता वाटत असेल, त्या घरामध्ये तुम्हाला थांबावंसं वाटत असेल, त्या घरात खूप जास्त सकारात्मक लहरी आहे असं आपल्याला वाटत असेल तर, परंतु त्या घरात जेव्हा आणि आपण आपल्या घरात येतो तेव्हा आपली अचानक चिडचिडी होऊ लागते. आपल्याला घरामध्ये आपल्या थांबावंसं वाटत नाही किंवा घरामध्ये सारखंच झोपू राहावंसं वाटतं. आपण आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी किंवा काहीतरी नकारात्मक आहे असे तुम्हाला सतत जाणून असतं किंवा आपल्या घराला कोणी नजर दोष लावलेला आहे, कोणी नजरबाधा केलेली आहे असे देखील तुम्हाला वाटत असेल. परंतु जर तुम्ही मार्गशीर्ष पौर्णिमेला या गोष्टी तुमच्या घरात केल्या तर तुम्हाला या सर्व समस्या कुठेतरी कमी झालेल्या दिसतात. तुमच्यामध्ये जे काही नकारात्मक विचार आहे, ज्या काही तुमच्या घरामध्ये वाईट गोष्टी आहेत, तर त्यात सुद्धा 100% या उपायाने कमी होतात. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत राहील. तुम्हाला घरामध्ये काम करण्याचा उत्साह वाढेल. तसेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी पूजा कृपेने सुख, शांती, समृद्धीही देखील टिकून राहील. तुमच्या घरामध्ये ज्या काही पैशाच्या आर्थिक अडचणी सुरू होत्या तर त्या देखील कमी होतील आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. तुम्हाला भाग्याची लक्ष्मी साथ देईल आणि तुमच्या घरावर, तुमच्यावर लक्ष्मी मातेची नेहमी प्रसन्नता राहील. हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने आपले घरातील सर्व सदस्यांना प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. ऊर्जा आणि या गोष्टींसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आपलं घर जे आहे ते देखील स्वच्छ करायचे आहे. आता घर स्वच्छ करताना तुम्हाला बऱ्याच वेळा आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वारालाही ते घराचे जो शेवटचा कोपरा आहे तिथपर्यंत आपल्याला झाडू मारत नेत आहे. परंतु असं न करता आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर तिथून आपल्याला झाडू मारत मारत घराच्या मुख्य प्रवेशद्वारात आणायचा आहे. तिथून घरातील कचरा आपल्या भरून टाकायचा, घराबाहेर आहे तर तो टाकायचा आहे. यामुळे घरातील असणारी नकारात्मक इडापिडा जी आहे तर ती आपल्या घरातून बाहेर जाते आणि फक्त याच दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी हाच पद्धतीने झाडू मारायचा असतो. आता सर्वप्रथम झाडू मारून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला स्नान करायचे आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे आणि मग तुम्हाला स्नान करायचे आहे. स्नान करून झालं की स्वच्छ कपड्याने परिधान करायचे आहे. यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे. थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र असे तर ते सुद्धा टाकायचे आहे किंवा तुम्ही फक्त हळद टाकली तरीही चालेल. आणि यानंतर हे हळदीचे पाणी जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरवट्यावर तर मुख्य प्रवेशद्वार उंबरवट्याच्या बाहेर शिंपडायचे आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचा आहे. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरवट्याच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा प्रज्वलित केला तरीही सुद्धा चालेल. एखादी मातीची पंती घ्या किंवा एखादा धातूचा दिवा घ्या. त्या दूध, दही, कापसाची वात लावायची, तूप किंवा तेल घालायचं आणि असा हा एक तुम्हाला प्रज्वलित दिवा करायचा आहे. द्वारावर तुम्हाला लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तुम्ही उजवी साईड असते आहे त्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. यानंतर काय करायचे आहे, उंबरवट्यावरील आपल्याला हळदीचा लेप करायचा आहे. बघा तुम्ही इतर दिवशी हळदीचा लेप करू नका, पण अमावस्या आणि पौर्णिमेला उंबरवट्यावरील हळदीचा लेप आवर्जून करायचा असतं. कारण यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिच्या कृपेने घरातील नकारात्मक ऊर्जा, दारिद्र्यता
आणि अलक्ष्मी ही आपल्या घरापासून दूर राहते. आणि म्हणून उंबरवट्यावरील हळदीचं लेप तुम्हाला करून घ्यायचं आहे. 1 वाटी थोडीशी हळद घ्या, त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा तुम्ही गंगाजल टाकून त्याची पेस्ट बनवा आणि उंबरवट्यावरील हळदीचा लेप करायचा आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1 वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकामध्ये पाणी टाकायचे आहे आणि कुंकाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे. हा गंध तयार केल्यानंतर तुम्हाला उंबरवट्यावरती जिथे तुम्ही हळदीचा लेप केला आहे तर तिथेच उंबरवट्यावरील डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला कुंकवाचा 1 स्वस्तिक काढायचा आहे. स्वस्तिक काढताना मधले 4 बिंदू आणि काडच्या 2 लाईनी या तुम्हाला आवर्जून घ्यायच्या आहे, कारण स्वस्तिक मर्यादा असतात आणि जर असे अर्धे स्वस्तिक आपण काढले अपूर्ण तर त्याचा कुठलाही शुभ फळ आपल्याला प्राप्त होत नाही. यानंतर आपल्याला त्याच कुंकवाच्या आपल्या उंबरवट्यावर अगदी मधोमध अष्टलक्ष्मीचा प्रतीक काढायचा आहे. तर जो गंध आपला स्वस्तिक काढण्यासाठी बनवलेला होता तोच कुंकवाचा गंध तुम्हाला घ्यायचा आहे. आणि ज्या प्रकारचे आपण कलश पूजन असतो तर त्या कलशावरील आपण म्हणजेच 5 बोटे ओढले असते, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला 8 बोटे जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरवट्यावरील मधोमध ओढायची आहे. आणि ही बोटं ओढण्या अगोदर तुम्हाला अष्टलक्ष्मीची स्मरण करायचे आहे. यानंतर कुंकवाचा 1 बोट ओढल्यानंतर तुम्हाला अधिलक्ष्मी, यानंतर दुसरा बोट ओढल्यानंतर धनलक्ष्मी, यानंतर तिसरं बोट ओढल्यानंतर गजलक्ष्मी आणि संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी असे तुम्हाला 8 नाव घेऊन ही अष्टलक्ष्मीचे 8 प्रतीक जे आहे तर ती काढायची आहे. हे 8 लाईन जे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहे किंवा तुम्ही कुंकवाचे 8 टिपके हे उंबरवट्यावरील दिले तरीही सुद्धा चालेल. ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला कुंकवाची जी आहे बोटे आहेत तर तीही ओढून घ्यायची आहे. ही 8 बोटे ओढल्यानंतर तुम्हाला अष्टलक्ष्मीच्या स्मरण करायचं आहे. जर मार्गशीर्ष पौर्णिमेला अष्टलक्ष्मीची पूजा केली तर जीवनातील सर्व अडचणी, संकट, दरिद्रता दूर होऊन सुख, समृद्धी, आरोग्य, ज्ञान, यश ही प्राप्ती होते. आणि यानंतर तुम्हाला उंबरवट्याला हळद, कुंकू, अक्षदा, लाल रंगाची फुले आहेत तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे. जिथे तुम्हाला अष्टलक्ष्मीची प्रतीक काढलं आहे त्याच वर सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि तिथे तुम्हाला लाल फूल अर्पण करायचे आहे. स्वस्तिक सुद्धा हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे आणि त्यावर सुद्धा हळदी कुंकवाचा लेप लावलेला आहे, त्याच्यावर पण तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आणि त्या स्वस्तिकला खाली तुम्हाला ओम विष्णूये नमः हा मंत्र कुंकवाने तुम्हाला लिहायचा आहे आणि त्या स्वस्तिकचे सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. ही सगळी पूजा तुम्ही उंबरवट्यावरील करून झाल्यानंतर तुम्हाला उंबरवट्याच्या बाहेर एक छोटीशी रांगोळी सुद्धा या दिवशी काढायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला 1 वाटीमध्ये थोडीशी चना डाळ आणि गूळ घ्यायचा आहे आणि हा देखील आपल्याला उंबरवट्या बाहेर जिथे तुम्ही दिवा प्रज्वलित केला आहे तर तिथे ठेवायचा आहे. संपूर्ण दिवसभर ही चना डाळ तिथेच राहू द्या. सायंकाळी तुम्ही 4 वाजल्यानंतर ती डाळ उचलून घ्यायची आहे. तो गूळ आणि चना डाळ ही तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. या दिवशी गाईला चना डाळ आणि गूळ खाऊ घातल्याने खूप महत्त्व आहे. हे कारण दत्तगुरूंचा तुम्ही कोणताही फोटो बघितला असेल तर तिथे 4 कुत्रे आणि 1 गाय दिसते, तर गाय हे दत्तगुरूचे वाहन आहे आणि म्हणून या दिवशी गायीची पूजा करायची खूप महत्त्व मानले जाते. अशा पद्धतीने हा चना डाळ आणि गूळ जो आहे तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे.
परंतु खाऊ घातल्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम काही वेळासाठी उंबरवट्याच्या बाहेर ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तो खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा गॅस शेगडीवर किंवा गॅस शेगडीच्या पाठीमागे जिथे कुठे जागा असेल तर तिथे एक स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे. कारण या दिवशी अन्नपूर्ण जयंती देखील आहे आणि साक्षात आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण वास करत असते आणि म्हणून आपण स्वयंपाकघराची पूजा करायची आहे. या दिवशी आपण अवश्य तेवढी ठेवायची आहे. हळद कुंकू वाहून तुम्हाला पूजाही करायची आहे. एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुळशीपाशी सुद्धा एक स्वस्तिक काढायचा आहे. तुळशीच्या वृंदावन असेल तर तिथे काढा किंवा साईडला जिथे कुठे जागा असेल तर तिथे काढा. तुम्ही आवर्जून तुळशीपाशी एक स्वस्तिक जे आहे ते तुम्ही काढा. कारण तुळशी ही लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, म्हणून या दिवशी तिथे सुद्धा स्वस्तिक काढायचा खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये देखील आपल्या एक स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या देवघराची जी मागची बाजू आहे तर त्या मागच्या साईडला तुम्हाला कुंकवाचा एक स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे आणि त्याची सुद्धा पूजा हळदी कुंकू अक्षदा वाहून करायची आहे. स्वस्तिक हे मागल्याने प्रतीक आहे, मांगल्याचे प्रतीक आहे आणि स्वस्तिक काढल्याने घरामध्ये कधीही धन धान्य संपत्ती पैसा हा आपल्याला कमी पडत नाही. म्हणून अशा पद्धतीने आपल्या मार्गशीर्ष पौर्णिमेला जे स्वस्तिक आहेत तर ते आपल्या घरामध्ये आवर्जून काढायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी व्रताला खूप जास्त महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की दत्त जयंती आपण व्रत केलेले तर दत्तगुरूजी कृपेने आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी नष्ट होतात. संकट अडचणी यास त्याची होते. दत्तगुरूजीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत ते तर पूर्ण होतातच. म्हणून घरातील एका तरी सदस्याने या दिवशी व्रत जे आहे ना ते आवर्जून करायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला उंबराच्या वृक्षाची पूजा देखील करायची आहे. तुमच्या घराजवळ उंबराचं वृक्ष असेल तर तिथे तुम्ही एक लोटा जल अर्पण करा. पिवळ्या अक्षता तिथे तुम्ही अर्पण करू शकता. एक दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे आणि वृक्षाला अक्षता प्रदक्षिणा 11 प्रदक्षिणा तुम्हाला आवर्जून करायच्या आहे. या दिवशी जो व्यक्ती प्रदक्षिणा करतो त्या व्यक्तीला दत्तगुरूजींचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा या दिवशी पूर्ण होतात. म्हणून तुम्हाला आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे. उपाय केल्यानंतर उपाय संध्याकाळी केला तरीही चालेल, अतिउत्तम. कारण दत्तगुरूजीचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये झाला होता. म्हणून हा उपाय देखील तुम्ही प्रदोष काळामध्ये करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय